नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात गेल्या 1 वर्षापासून फक्त आश्वासनं दिली जातात. पण आता एक महत्वाचा जी.आर. पण आलेला आहे. शिक्षण मंत्र्यांचं तुम्ही कालचं लेक्चर म्हणा, भाषण म्हणा, त्यांनी जे बोललं ते पण तुम्ही ऐकलं असेल किंवा परिषद असेल त्यांची. त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं 4 ते 5 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती ते करणार आहेत, असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. सध्या जेन अल्फा सध्या महाराष्ट्रात भारतात धुमाकूळ घालत आहे. सो जर जागा रिक्त असेल, शिक्षण विभागाने याच्यावर लक्ष द्यायलाच पाहिजे असे समोर येत आहे. आणि शिक्षण विभाग ऑलरेडी याच्यावरती काम करत होताच 1 वर्षापासून. फक्त एवढंच आहे की आता तत्परतेने ह्या जागा भरल्या जातील. आता थोडक्यात जे विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी तयारी करत असेल त्यांच्यासाठी नवीन जी.आर. महत्वाचा असणार आहे. यामध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहे, पात्रता त्या पदांची काय असणार आहे, किती पदे भरणार आहे आणि शिक्षण मंत्र्यांची घोषणा काय आहे आणि निवड प्रक्रिया कशी असते हे पण आपण थोडक्यात बघूया. जर इथे जेवढे पदं भरायची निवड प्रक्रिया कशी असते, 3 टाईपची निवड प्रक्रिया आहे, ती पण आपण थोडक्यात समजून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की सीटीटी पेपर 1 आणि पेपर 2 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, तुम्हाला माहिती असेल सीटीटी पेपर हा पोस्टपोन झालेला आहे. सो नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला 1 सप्टेंबर पर्यंत संधी देण्यात आलेली. तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि ती तयारीसाठी बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. ह्या बॅचची वैशिष्ट्य सगळे यामध्ये दिलेली आहे. याचे डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव इग्नाइट अकॅडमी आहे जे शिक्षक भरतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करते. जुन्या बॅचेसचे जे विद्यार्थी असतील त्या सगळ्यांना, म्हणजे शिक्षक भरतीच्या बॅचेस, त्यांना 50% ऑफ पण असणार आहे. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, आजची बातमी जर बघितली तुम्ही, म्हणजे काही दिवसापूर्वीची, आजची 13 ऑगस्ट 2026 ची बातमी होती. आणि काल 25 ऑगस्टला सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं ते पण मी दाखवतो तुम्हाला. राज्यातील शाळांमध्ये मेगा नोकर भरती 80% रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारची मान्यता. या 3 पदांसाठी मार्ग मोकळा. फक्त 3 पदं जे आहेत ना, ते त्या न्यूज मध्ये पण आली. कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक, या 3 पदांसाठी ही भरती होणार आहे. 80% जागा भरल्या जाणार आहे. आणि या संदर्भातला 11 ऑगस्ट 2026 चा जी.आर. पण आलेला आहे. आणि या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा, म्हणजे पत्रकार परिषद 25 ऑगस्ट 2026 ची, ज्यामध्ये स्वतः शिक्षण मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे, शिक्षक भरती आम्ही 30,000 तर करत आहोतच, पण शिक्षकेतर कर्मचारी 4 ते 5,000ची भरती अपकमिंग आहे, ती सुद्धा पुढच्या महिन्यात जाहिरात येण्याची शक्यता आहे. हे पण त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. काही दिवसांपूर्वी यावरती मी बोललो होतो बघा, शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला देणार वेग. हे जवळपास 5-6 महिन्यापूर्वीची ही गोष्ट आहे. पुढारी न्यूजपेपरने ही बातमी दिली होती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 30,000 पदांची होऊ शकते भरती, ज्यामध्ये त्यांनी विशिष्ट पदं सांगितली. बघा, कनिष्ठ लिपिकांची पदं बघा 17,695 होती, वरिष्ठ लिपिकांची 4,912 होती, मुख्य लिपिकांची 923 होती, ग्रंथपालांची 2,118 होती. त्यानंतर सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक जे आहेत ते 4,685 होती. आणि उच्च माध्यमिकचे सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, त्यांच्यासाठी 2,040 पदे होती. आता ही सगळी पदं जर लक्षात घेतली तर खूप जास्त संख्या आहे, पण एवढी भरली जाणार नाहीये. सो आता जर बघितलं आपण संच मान्यता, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार तिथे कर्मचारी किती असावे हे निकष जर आपण चेक केलं तर बरेच जागा कमी पण होण्याची शक्यता आहे. पण आता मंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे की तुम्ही 4 ते 5,000 पर्यंत इथे भरती होणारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची. जुना एक जी.आर. होता बघा 4 एप्रिल 2025 चा. हा जी.आर. कशा संदर्भात होता तर हा जी.आर. राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी, अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत. पदभरती करा असं सांगितलं नाही, कोणत्या पदांची करा असं सांगितलं नाही, पण पदभरती आणि नियुक्तीचे निकष काय असावे, प्रमाण निश्चित करण्यासंदर्भात त्यांनी हा जी.आर. दिला होता. ज्यामध्ये 1ली ते 12वी पर्यंतच्या जेवढ्याही शाळा असतील त्या शाळांमध्ये इथे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. आता हा जी.आर. तुम्ही बघितला असेल तर ह्या जी.आर. मध्ये भरावायची पदे किती व कोणती हे पण त्यांनी जी.आर. मध्ये निश्चित केलं होतं. 3च पदे होते, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक, ही पदे भरली जाणार आहे. आता ही पदं भरताना कशी भरायची ते पण त्यांनी पुढच्या जी.आर. मध्ये सांगितलेलं आहे. सो पात्रता काय असणार आहे, कनिष्ठ लिपिक ह्या पदासाठी पात्रता बघा. आता ह्या जी.आर. मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, अनुकंपा नियुक्तीसह 100% नामनिर्देशित भरण्यास शासनाची मान्यता दिलेली आहे. अनुकंपाने पण काही पदं भरायची आहे, काही म्हणजे जिथे जिथे अनुकंपांची जागा रिक्त असेल अनुकंपाने पण भरली जाणार आहे. आता पुढे बघितलं आपण तर एक एक बघूया. कनिष्ठ लिपिकसाठी पात्रता काय तर संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य अर्हता जी घोषित केली त्यासाठी. पदवीधर जो असेल तो विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहे. आणि टंकलेखन किंवा संगणक टंकलेखन शासनाने अधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले मराठी टंकलेखनाची प्रति मिनिट 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40, दोघांपैकीच एक त्यांना लागणार आहे कनिष्ठ लिपिकसाठी. दुसरं ग्रंथपाल.
ग्रंथपालसाठी पात्रता काय, तर तुम्हाला संविधानिक विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील बिलीप पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला चालणार आहे. आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण विज्ञानमधून उत्तीर्ण असणारा विद्यार्थी प्रयोगशाळा सहाय्यकसाठी चालणार आहे. तिघांच्या पात्रता तुम्ही लक्षात घ्या, त्यानुसार त्या विद्यार्थ्यांची इथे निवड केली जाणार आहे. हे जुने अंदाजित आकडे तुमच्या समोर मी दिलेले, त्या पेपरचं कटिंग वरून तुम्हाला दिलेली आहे. आता पुढे जाऊया. हा नवीन जो जी आर आला तो आलाय 11 ऑगस्ट 2026चा. शालेय शिक्षण विभागाचा जी आर विषय आहे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे 1 ते 12च्या शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता देण्याबाबत आता जी आर आलेला आहे. आता हा जी आर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, काय सांगतो बघूया. बघा हा जी आर तुमच्या समोर आहे. यामधले महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करतो. बाकी डिटेल्स तर आहे त्याच्यामध्ये. प्रस्तावना त्यांनी मांडलाय, पाठीमागचा जी आरचा उल्लेख केला बघा. 4 एप्रिलचा जी आर आहे, त्याचा उल्लेख केला. त्यामधून 80% जागा भरण्यासंदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे यामध्ये जर बघितलं शासन निर्णय काय आहे, तर बघा शासन निर्णय तुमच्या समोर आहे. 3 पदं भरायची असं त्यांनी सांगितलं शासन निर्णयामध्ये. कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक ही 3 पदं भरायची. आता ही पदं कशी भरायची त्या संदर्भात सूचना त्यांनी दिल्या. आपला पहिली सूचना आपण बघूया. संस्था व्यवस्थापनाने सरळ सेवेने पदभरतीस मान्यता मिळण्यासंदर्भात करावयाची कार्यवाही. संस्था जर असेल तर बघा, जसं की रयत शिक्षण संस्था आहे, त्यांनी सांगितलंय की शासन निर्णयान्वये विहित केल्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारीसाठीच्या सुधारित आकृतीबंधाच्या अनुषंगाने व्यपगत होणारी पदे. आता काही पदे व्यपगत झाली आहे. टोटल 5 पदं होती, 5 पैकी 2 व्यपगत झाली आहे, राहिली 3च पदे व्यपगत होणारी पदे. अतिरिक्त ठरणारी पदे, मग त्या ठिकाणी काही पदं अतिरिक्त असतील संख्येनुसार, मुलांची संख्येनुसार, शिक्षकांच्या संख्येनुसार कर्मचाऱ्यांची संख्या अतिरिक्त होत असेल ती पण बघून ठेवा. समावेशनाच्या अटी व शर्ती इत्यादीबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे याची खातरजमा करण्यात यावी. म्हणजे एखाद्या शाळेत जास्त संख्या असेल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तर ती अतिरिक्त पदांचं समायोजन पण कुठे असेल तिथे करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. वरील प्रमाणे कार्यवाही करण्यात आल्यानंतर संच मान्यतेनुसार त्या संवर्गाची मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे यांची संख्या निश्चित करण्यात यावी. सपोज ही ए नावाची शाळा आहे, ह्या ए नावाच्या शाळेमध्ये 2च कर्मचाऱ्यांची गरज आहे, पण इथे जर 3 कर्मचारी असतील तर उरलेला जो 1 कर्मचारी आहे याचं समायोजन कुठेतरी वेगळ्या संस्थेच्या वेगळ्या शाखेत व्हायला हवा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय, या संस्थेत ए नावाची ही संस्था आहे, ए नावाची शाळा आपण असं म्हणूया. आणि ह्या ए नावाच्या शाळेमध्ये मी थोडंसं इरेज करतो याला. ह्या ए नावाच्या शाळेमध्ये मी असं म्हटलं की इथे काही पदं जी आहेत ना ती व्यपगत होणार आहे. म्हणजे काय, जिथे गरज नाहीये त्या पदाची ते पद तिथे आहे, तो व्यपगत होणार ती पद बंद. मग त्या व्यक्तीला तिथली जबाबदारी, अतिरिक्त जबाबदारी जी असेल ती द्यावी लागणार आहे. त्यानंतर रिक्त पदे, मंजूर पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे किती ही पण संख्या निश्चित करून घ्यावं लागेल. रिक्त पदे भरण्यासाठी प्रथमतः पदोन्नतीचा मार्ग अवलंबण्यात यावा. आता हा मुद्दा महत्वाचा आहे की निवड प्रक्रिया कशी होणार आहे. त्यात बघा कसं आहे सांगितलं, मुद्दा काय सांगितलाय, पदोन्नतीचा मार्ग म्हणजे काय, क्लास 4 किंवा क्लास डी लेवलचे जे 4th श्रेणीतले कर्मचारी असेल त्यांना पदोन्नती पहिले द्यावी. हा पहिला इथे निवडीचा निकष आहे. पहिला काय, पदोन्नती. पुढे बघूया आपण काय सांगितलंय, नियमित नियुक्तीचे कार्यरत पात्र 4th श्रेणी कर्मचारी उपलब्ध असल्यास त्यास पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात यावी. ही झाली पदोन्नती. पुढे जर बघितलं चौथा मुद्दा, रिक्त पदे भरण्यासाठी पदोन्नतीच्या मार्गाने पात्र उमेदवार उपलब्ध झाला नाही, तसेच उपलब्ध होऊन त्याच पदोन्नती देण्यात आल्यानंतरही पदे शिल्लक राहत असल्यास अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा अवलंब करावा. म्हणजे दुसरी प्रोसेस काय तुमची, अनुकंपा. ज्या ठिकाणी ज्या उमेदवारांना अनुकंपाच्या आधारे इथे भरतीला संधी आहे, पात्र आहे, त्या उमेदवारांची भरती करून घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. संदर्भ क्रमांक 10-11 येथील शासन निर्णय, शासन परिपत्रकातील तरतुदीचे अवलोकन करण्यात यावे हे पण त्यांनी सांगितलंय अनुकंपासाठी. त्यानंतर पदोन्नती झाली, अनुकंपा नियुक्ती झाली, या मार्गाचा अवलंब केल्यानंतर हे कनिष्ठ लिपिक, पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील पदे रिक्त राहत असल्यास संच मान्यतेनुसार निश्चित झालेल्या एकूण रिक्त पदांच्या 80% पदे सरळ सेवेने भरावी. प्रोसेस समजली. पहिली तुम्हाला पदोन्नती 4th श्रेणीतले कर्मचारी, दुसरं अनुकंपा, आणि मग राहिलेली पदं भरण्यासाठी सरळ सेवेची जाहिरात द्यावी, त्यातनं ही पदं भरण्यात यावी. त्यानंतर ही भरत असताना संवर्गाची बिंदू नामावली मागासवर्ग कक्षाकडून म्हणजे मावककडनं अपडेट करावी. कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे, ओबीसीला किती, एससीला किती, एसटीला किती, ते पण त्यांनी करायला लावलंय. समांतर आरक्षण पण इथे लक्षात घ्यायला लावलंय. त्यानंतर पुढे आहे ब, संबंधित शिक्षणाधिकाऱ्यात सरळ सेवेची जाहिरात द्यायची म्हटलं की मग जबाबदारी द्यावी लागणार आहे. बघा संबंधित शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी करावायची कार्यवाही त्यांनी सांगितली आहे. त्यांनी काय काय लक्षात घ्यायचं ही भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात त्यांच्या संदर्भातले हे निकष त्यांनी यात दिलेले आहे. आता त्यात यांनी अजून एक मुद्दा सांगितला बघा,
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीचा 3 वर्षाचा कालावधी हा मानधनावरती असणार, लक्षात घ्या. म्हणजे मानधन तुम्हाला मिळणार, पूर्ण सॅलरी तुम्हाला 3 वर्षानंतरच मिळणार आहे. हे पण त्यांनी ह्या ऍड मध्ये संबंधित उमेदवारांना सांगा असं सांगितलेलं आहे. आणि या तिन्ही पदांसाठी ओपनला 38 वर्ष आणि 43 वर्ष कॅटेगरीसाठी वयाची मर्यादा पण असणार आहे, हे पण लक्षात घ्या. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलंय, सरळ सेवेने पदभरतीस मान्यता मिळाल्यानंतर संस्था व्यवस्थापने करवायची कार्यवाही. त्यांनी संस्थेने काय करायचं आहे, तर संस्थेने पूर्ण ही जाहिरात देण्यासंदर्भात संबंधित शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी ज्या अटी शर्तीच्या आधारे पदभरतीस मान्यता दिली आहे त्या अटी शर्तीची काटेकोर अंमलबजावणी करणे हे त्यांना सांगितलंय. म्हणजे त्यानंतर अर्ज मागवण्यात येणार, अर्ज मागवणे, छाननी करणे, मुलाखतीचे आयोजन, अंतिम निवड. यात तुम्हाला समजलं असेल की तुमची सरळ सेवेने जाहिरात आली तर निवड प्रक्रिया कशी आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, फॉर्म चेक होईल आणि फक्त मुलाखत तुमची होणार आहे. मुलाखतनं डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होणार आहे. लेखी परीक्षा वगैरे त्यांनी असं काही दिलेलं नाही, हे पण लक्षात घ्या. म्हणजे मुलाखत होणार आहे आणि मुलाखत सुद्धा तुमची कशी होणार आहे, तर इन कॅमेरा चित्रीकरण संस्थेने स्वखर्चाने करून त्याबाबतचा अभिलेख जतन करणे आवश्यक राहणार आहे. म्हणजे एक ट्रान्सपरन्सी असावी म्हणून ही चित्रीकरण पण होणार आहे, हे पण त्यांनी सांगितलंय. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीचे आदेश द्यावे असं त्यांनी सांगितलंय. नियुक्तीस मान्यता देण्याबाबत शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी करवायची कार्यवाही काय आहे, तर ज्या अटी शर्तीच्या आधारे पदभरतीस मान्यता देण्यात आली होती त्या सर्व अटींची पूर्तता झाली आहे, तसेच प्रस्तुत शासन निर्णयात नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे याची खातरजमा करून नियुक्ती देण्यात यावी असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. इन शॉर्ट, हा जी आर जो आलाय तो आता भरती करण्यासंदर्भात प्रोसेस कशी असावी सांगणारा जी आर आहे. याचाच अर्थ गेल्या काही महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. नुकताच शिक्षण मंत्र्यांनी काल परिषद घेतली, पत्रकार परिषद, त्यात पण त्यांनी 4 ते 5 हजार जागा भरण्यासंदर्भात सांगितलं. थोडक्यात महत्वाचं यातनं काय घ्यायचं, खरंच जागा येणार आहेत का, 1 वर्षापासून चालू आहे तर जागा तर आहेच, 1 वर्षापासून रिक्त आहे, फक्त भरण्यासंदर्भात जी आर येणं महत्वाचा होता. कारण आतापर्यंत शिक्षकेतर कर्मचारी गेली 20-22 वर्षापासून झालेले नाही आहे. सो आता मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता ही भरती होणारच आहे, जागा येणारच आहे. अंदाज आहे पुढच्या 1 महिन्यात ही पत्रक येऊन जाईल. जाहिरात कधी येऊ शकते, पुढच्या 1 महिन्यात येऊ शकतं, 1 मंथ मध्ये ही जाहिरात येऊ शकते. जागा किती असू शकतात, तर शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 हजारांची भरती व्हायलाच पाहिजे. तशा जागा जास्त आहे, हजार म्हणजे 10-15 हजार जागा, 10-15 पण 22-25 हजार जागा आहेत रिक्त. पण आता संच म्हणजे सगळं चेक करून कदाचित 80% आलं तर 4-5 हजार जागा भरल्या जाऊ शकतात. शिक्षण मंत्र्यांनी तेच सांगितलं, 4-5 हजारापर्यंत आम्ही भरती पुढच्या 1 महिन्यात करणार आहोत. पदे कशी भरली जाणार आहे, तर पदे भरती करताना 3 पद्धतीने. पहिले पदोन्नतीने ती भरती होणार आहे. पदोन्नतीने भरल्यानंतर परत जागा शिल्लक असेल तर अनुकंपाचा विचार करणार आणि अनुकंपानंतर जागा शिल्लक असेल तर मग सरळ सेवेने तुमची जाहिरात येऊन मुलाखत घेऊन मुलाखतच्या मार्गे तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे ह्या जागेमध्ये बऱ्याचशा जागा कदाचित भरल्या जातील, मग उरलेल्या जागांसाठी जाहिरात येऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परीक्षा निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तुम्हाला मी आता सांगितलं, मुलाखत होणार आहे आणि मुलाखतीनंतर तुमची अंतिम निवड डायरेक्टली होणार आहे. अशा पद्धतीने ही भरती होणार आहे. सो तुम्ही जर या पदासाठी तयारी करत असाल, या पदाची जाहिरातीसाठी वाट बघत असाल, तर तुमची आता प्रतीक्षा कदाचित पुढच्या 1 महिन्यात संपून जाईल आणि तयारी तुम्हाला जबरदस्त करावी लागेल. इंटरव्ह्यूची की होईना तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. इंटरव्ह्यूला मार्क देण्यात येणार आहे, त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे. या संदर्भात तुम्हाला ह्या चॅनलवरती सगळं मोफतपणे आम्ही तुम्हाला गायडन्स करणार आहोत, काळजी करू नका. काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता किंवा इग्नाइट अकॅडमीचे कोर्सेस तुमच्या मित्रांना, तुमच्या सहकाऱ्यांना, तुमच्या फॅमिलीला, नातेवाईकांना सजेशन देऊ शकतात. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.